अरे मी तिच्यावर मनापासून प्रेम केले होते यार. तिने ऐन वेळी माझा घात केला. अरे राहुल्या, तिचं पण तुझ्यावर प्रेम होतं ना? हा मग जाऊ दे ना यार, झालं ते झालं. आता तू करिअरकडे लक्ष दे. अरे तुम्हाला माहित नाही, आता मंग्याने आत्महत्या केली रेल्वेच्या रुळाखाली, नापास झाला म्हणून. क्या बोलतोय यार? अरे हो, त्याच आणतो इथे सामान आणायला चाललोय, नंतर भेटतो हा. काय करू समजतच नाही यार. अरे तो विषय सोडा, चला जाऊ. मला नाही यायचं, तुम्ही जा. पण मी जीवन इथेच संपणार. आता हाच एक पर्याय, आत्महत्या. आत्महत्या. ठीक आहे, तू लगेच मार. अरे अरे सचिन, अरे तो आपला बालपणीचा मित्र आहे. आणि मित्र? अशा मूर्ख मित्रापेक्षा समजदार शत्रू परवडला. तुला मारायचंच आहे ना? हा, मारायचं. चल, मीच मारतो तर. चल, सोड त्याला. मारायचंच आहे ना? मारायचं ना तुला? हे बघ, तू असंच मरशील. तुझी बॉडी असंच असेल, रक्ताच्या थरोळ्यात. ज्या रक्ताचा तुझ्या आई वडिलांना आणि देशाला काही उपयोग होणार नाही. हा, मरच तू कुठल्या तरी का पोरगीसाठी. हे बघ, तुझे बाबा कसे रडतायत, ती बघ तुझी आई कशी रडतीये. तुला काय फरक पडणार आहे? तुझी ती आई देवाला दोष देत रोज कोपऱ्यात रडत बसेल, नाहीतर मग काय दुसऱ्याच्या घरी धुणीवाणी करेल. कारण त्यांचा तू एकटा एक मुलगा मिळाला ना. तू तुझी बहीण बाहेर काहीतरी काम न करून आई वडिलांना सांभाळेल. तिच्या लग्नात तू टेन्शन नको घेऊ. फक्त जबाबदारी तू फक्त मोकळा हो. तुला आता असा प्रश्न पडला असेल ना, या सर्व चित्रामध्ये तुझे मित्र का दिसत नाही येत? आम्ही नसणारच. विचार का? कारण आम्ही नामर्द आणि मूर्खांच्या बरोबर नसतो. हट मूर्ख. जाऊ दे ना सचिन, तो असंच बोलून गेला. शेवटी मित्र आहे रे तो आपला. असंच बोलून गेला मित्र? त्याच्यासारखा मूर्ख तो पण. अरे असा वाईट विचार करायला लाज कशी नाही वाटत रे? हा, जरा काय झालं कर आत्महत्या. परीक्षेत नापास झाला कर आत्महत्या. एखादी गोष्ट मनासारखी नाही मिळाली कर आत्महत्या. प्रेमभंग झाला कर आत्महत्या. थोडं कर्ज पाणी झालं कर आत्महत्या. अरे आत्महत्येशिवाय दुसरा कुठला काय पर्याय मार्ग नाहीये का? दृष्टिकोन नाही का बदलता येत कुठला? अरे कधी विचार केलायस का? अरे ती जीवनात येण्यापूर्वी तू जगत होतास ना. तिने तुला नकार दिला, त्याची शिक्षा इतरांना का? अरे जीवनामध्ये असं काहीतरी करायचं ज्याच्यामुळे आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे, ते दाटमाने जगले पाहिजेत ते. राहुल, सचिन बरोबर बोलतोय. तू स्वतःला शिवभक्त म्हणतोस ना? म्हणतोस ना? अरे फक्त गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराज स्टिकर लावून घरात मूर्त्या बसून कोणी शिवभक्त होत नाही. त्यांचे विचार डोक्यात घेणं पण गरजेचं. असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून महाराजांना पण अभिमान वाटेल की हा माझा मावळा. तुझ्या जर संकटांना तोंड देण्याची हिंमत नसेल ना, तू शिवभक्त तर सोड रे, पण तुझी महाराजांचा मावळा होण्याची पण लायकी नाही. सॉरी यार सचिन, माझं खरंच चुकलं यार, मला माफ कर. अरे तू अशी आत्महत्या केल्यावरती महाराज खुश होतील का? अरे असे काहीतरी वागा ना की स्वतःला स्वयंघोषित मावळा म्हणण्यापेक्षा लोक तुम्हाला अभिमानानं म्हणतील हाच खरा मावळा. सचिन बस, माझे डोळे उघडले. यापुढे असा वाईट विचार माझ्या मनात येणार नाही. बघ, यापुढे कधी आत्महत्येचा विचार करशील ना तर ध्यानात ठेव, आपल्याला मेल्यानंतर वर जाऊन कोणाला तरी उत्तर द्यायचे आहे. आणि
जीवनात यापुढे किती मोठी संकट आली ना तर आम्ही आहोत ना तुमच्या सोबतीला. जय शिवराय. आज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करणाऱ्या तरुण पिढीचा संख्या जास्त आहे. प्रत्येक समस्याला आत्महत्या या एकच सोल्युशन नाही. या समस्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलावा. काही वेळेने त्यावर उपाय सापडतोच. माझी सर्वांना ही विनंती आहे की प्रत्येक संकटाचा सामना करा. तुम्हाला सोल्युशन सापडेल. जय महाराष्ट्र.